पुष्प पुष्प दे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. त्यांना थांबवू देते केंद्रीय मंत्री एक पाच केंद्रीय मंत्री चप्पल कोणी टिकून अध्यक्ष कोण आहे मेणबत्ती लावा तिथे जावं काय तुम्ही का असं करताय तुम्ही दिसला हो तिथे जावं की बाबासाहेब आंबेडकर या रेमूरपूरमध्ये आले होते आणि या ठिकाणी महार परिषद झालेली होती. बाबासाहेब आंबेडकरांचं जे व्हिजन होतं ते महार समाज, दलित समाज आणि इतर सर्वांना एकत्र आणण्याचं होतं. आज रेहमतपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते. 100 वर्ष नव्यानं संपलेली आहे, 100 वर्ष संपलेली आहे आणि शताब्दीच्या निमित्ताने या ठिकाणी इथे कार्यक्रम ठेवलेला आहे. ते आमदार साहेब आलेले आहे, बाकीचे कार्यकर्ते उपस्थित आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व मोठं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या मुक्तीचा लढा तर त्यांनी मोठ्या प्रमाणात चालवला होताच होता. पण बाबासाहेब आंबेडकरांचं विजन हे होतं की दलित आणि सवर्ण सामाजिक न्याय मिळाला पाहिजे होती. आणि या देशाचं संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या प्रत्येक जातीचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे, संविधान मजबूत आहे की या संविधानाला बदलण्याची गुणामध्ये तर ताकद नाही. त्यामुळं आज इथे रेहमतपूरमध्ये संधी मिळालेली आहे. तिथल्या गावकऱ्यांनी मला बोलावलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना मिशन पुढे घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. आणि हे गाव अत्यंत महत्त्वाचं आहे. याला ऐतिहासिक अशा पद्धतीची एक प्रेरणा या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यामुळे आज मी रेहमतपूरमध्ये आलेलो आहे. याचा मला स्वतः आनंद आहे. या गावामध्ये बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेलं एक गाव आहे आणि म्हणूनच या गावाचं नाव सगळ्याच देशामध्ये आहे आपल्या इतिहासामध्ये. त्यामुळं या ठिकाणी मी स्तंभ या ठिकाणी उभा केलेला आहे ही बाबासाहेबांची आठवण आहे. आणि या ठिकाणी सागर साहेब एक मिनिट संयोजन कमिटीच्या वतीने स्वागत होते. साहेब आपण या स्वागताचा सिद्धार्थ तरुण मंडळ रेहमतपूर आणि साहेबांचं या ठिकाणी स्वागत होते. डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि यानंतर कराड उत्तरचं धुरंधर नेतृत्व माननीय कराड उत्तरच्या स्वागत आपण या स्वागताचा स्वीकार करावा. पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, रहमतपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, पश्चिम महाराष्ट्र RPI आठवले गटाचे सन्माननीय अशोकरावजी गायकवाड बापू आपलंही स्वागत होत आहे. आपण या स्वागताचा सन्माननीय सुरेशराव माने सर आपलं या ठिकाणी स्वागत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात पहिल्यांदा दंड जर कुठे ठोकला असेल, शॉर्टमध्येच येतो, आदरणीय दादा मनोज दादा सुद्धा त्रिवार धन्यवाद. अर्थात सातारा जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय आठवले साहेबांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्या. आमदार रामदासजी आठवले साहेब, आमदार मनोजदादा घोरपडे, माननीय चित्रलेखा माने कदमताई साहेब, अशोक बापू गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र RPI आठवले गट, मयूर बनसोडे जिल्हाध्यक्ष RPI युवक आघाडी, सुनील शेडगे ज्येष्ठ समाजसेवक, पुरुषोत्तम बनसोडे विकास सेवा सोसायटी, देवेंद्र रणपिसे, महेश लंकेश्वर, रहमतपूर आणि उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर. रहमतपूर नगरीमध्ये हे जे अधिवेशन भरवले यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून रहमतपूरमध्ये आले. त्यांचा पदस्पर्श या जागेला लागला. रहमतपूरकरांम म्हणून या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला. या दिवशी दलितांचे उद्धारकर्ते नव्हते तर जगाचे उद्धारकर्ते म्हणून जन्माला आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतले. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे विश्वरत्न, शिक्षण, संघर्ष, सन्मान, स्वाभिमान, शीलवान, गुणवान, धैर्यवान, शौर्यवान, दयावान, महान विद्वान, लेखक, समीक्षक, विचारवंत, प्रखर वक्ते, शोधकर्ते, युद्धाचे अनुयायी, निर्भीड, 9 भाषांचे जाणकार, कायद्याचे रचनाकार आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दादरच्या चैतन्यभूमीवर आणले आणि या देखील आत्ताच आपल्याला निमंत्रण आहे की त्याही वेळेला आपण इथं यायचंच आहे. साहेब 2च मिनिटं आपली फक्त मी घेईन. आपण आहात कामामध्ये, मी 2च मिनिटं बोलणार आहे आणि आपल्यासाठी बोलणार आहे, कारण बाबासाहेबांच्या प्रती आत्मीयता असलेले तुम्ही आम्ही सर्वजणच आहोत. पण थोडक्यात 1 मिनिटात आपल्याला मला सांगायचं आहे, बाबासाहेब ज्या वेळेला ग्रॅज्युएशनला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनसाठी गेले त्यावेळेला त्यांना शेवटी त्यावेळेच्या परिस्थितीनुसार अडचण होती. त्यावेळेला सयाजीराव गायकवाडांनी त्यांना सहकार्य केलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते ग्रॅज्युएट झाले. त्यानंतर ज्या वेळेला त्यांना अमेरिकेत जायचं ठरलं त्यावेळेला सयाजीराव गायकवाडांनी ठरवलं होतं की 4 विद्यार्थी मी अमेरिकेत माझ्या शिष्यवृत्तीवर पाठवणार आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे एक होते. आणि ह्याचा इतिहास सांगायचं कारण एवढंच आहे, या सगळ्यांना माहीत नसतं म्हणून आपल्याप्रती हे सांगितलं. आणि आज आपण इथे या गावामध्ये आलात, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आमच्या या गावावर, आमच्या या वस्तीवर, आमच्या सर्वांवर आपलं प्रेम राहावं, कारण आपण केंद्रात साहेब राज्य करताय. कदाचित आम्ही काही प्रस्ताव आपल्यापर्यंत आणू त्यावेळेला मला असं वाटतं की आपणच आम्हाला मदत करणार आहात. वैयक्तिक भेटून नक्की आम्ही मनोज दादा आपल्याला हे सांगू. आपल्या सगळ्यांच्या प्रती आत्मीयता व्यक्त करते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध हजारो वर्षाच्या गुलामीला पायदळी तुडवत गुलाममुक्त देशाची निर्मिती केली. आणि या निर्मितीचा पहिला संघर्ष महार परिषद घेऊन रहमतपूरमध्ये सुरू केला. आजचा दिवस हा तुमच्या आणि माझ्यासाठी एक क्रांतिकारी दिवस आहे. हजारो वर्ष खितपत पडलेल्या गुलामातला गुलाममुक्त करणारा दिवस आहे आणि त्याला पुन्हा सोबत घेऊन एक नवी क्रांती करणारा दिवस आहे. आणि हा दिवस रहमतपूरमध्ये आपण साजरा करतोय आणि याचं भाग्य रहमतपुरांना मिळतंय. हे सोन्याहून प्रचंड मोठ्या सोन्याहून पिवळं आहे. कारण मी इथल्या खरं सांगायचं झालं तर रहमतपूर ही भूमी ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावंत झालेलीच आहे. पण रहमतपूरच्याच भूमीनं इथल्या दलितांना लढायला शिकवलं आणि रडणाऱ्याचे डोळे पुसायला शिकवलं. ती ही भूमी आहे.
आणि ह्या भूमीचं अहोभाग्य सातारकरांना लाभलेलं आहे ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी फार मोठी मोलाची गोष्ट आहे. वास्तविकता मनोजदादा आपण घेतलेला पुढाकार, चित्रलेखा मानेताईंनी घेतलेला पुढाकार आणि इतर असलेल्या आपल्या नगराध्यक्ष मानेताई यांनी घेतलेला पुढाकार, या पुढाकाराने खरं तर आजचा हा दिवस मोठ्या ताकदीने साजरा होतोय. मी दादांना विनंती करेन की असलं भाग्य देशात कुणाला लाभलेलं नाहीये. सातारा जिल्हा ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीतल्या प्रत्येक मातीमध्ये बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांच्या आईची समाधी ही सातारमध्ये आहे. आपण आता त्यांनी उल्लेख केला की त्यांची आई मला वाटतं रहमतपूरची होती का, गायकवाडांची, पण आमच्या आईची बाबासाहेबांच्या आईची समाधी ही सातारच्या मातीमध्ये आहे. बाबासाहेबांचं राहतं घर सातारच्या मातीमध्ये आहे. बाबासाहेबांचं शिक्षण सातारच्या मातीत झालेलं आहे. मग ही माती इतकी पावन असताना आपल्याकडनं त्याकडे दुर्लक्ष का होतंय, तर याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आज सरकार बदललं, सत्ता बदललेली आहे. बाबासाहेबांच्या विचाराला खऱ्या अर्थानं लोकांमध्ये पोचवणारा विचार जन्म घेऊ लागलेला आहे. सातारची सत्ता दादा आपल्या हातात आलेली आहे आणि आता बाबासाहेबांप्रती अखंड प्रेम असणारे आपण आमदार आहात. मला विश्वास आहे की आता ही राहिलेली कामं दादा आपल्याला हातात घ्यावी लागतील. आपल्याला पुढं लागावं लागेल. मुख्यमंत्री साहेबांनी सन्माननीय आठवले साहेबांना भेटून आपल्याला या इथं निधी उपलब्ध करावा लागेल. आज आपल्याला माहीत नसेल, बाबासाहेब राहणारं घर आमणे, हे आमणे बंगल्यावर गेले 20 वर्ष आपण सातत्याने प्रयत्न करतोय. आमण्यांची मागणी एवढीच आहे की आजच्या बाजारभावाप्रमाणे मला पैसे द्या, ती वास्तू मी आहे अशी तुमच्या ताब्यात द्यायला तयार आहे. मग एवढं असताना ही वास्तू थांबते का, तेव्हा ही वास्तू पूर्ण करा. बाबासाहेब इथे शिकले त्या शाळेला मला वाटतं आता 50 लाख रुपये देणगी दिलेली आहे आणि काम चालू झालेलं आहे. पण 50 लाखानं काहीच होणार नाही. तिथं किमान 50 करोड रुपये आले पाहिजेत. त्यावेळेला ती वास्तू खऱ्या अर्थानं उभी राहील आणि ती वास्तू उभी राहिली तर बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीशी ठेवलेलं आपली नाळ, आपलं नातं खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना स्फूर्ती देईल आणि ती देण्यासाठी आपल्याला आपण आठवले साहेबांना आज बोलवलेलं आहे. आता यावेळेला खरं तर इथं आपण रहमतपूरमध्ये महापरिषदेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण पहिल्यांदा हा उत्सव आता सुरू केलेला आहे. मी इथं विनंती करेन की या उत्सवासाठी महाराष्ट्रातल्या लोक एकत्र यावेत. जसं भीमा कोरेगावला लोक येतात, वंदन करतात, भीमाईच्या भूमीला वंदन करतात, चैत्यभूमीला वंदन करतात, दीक्षाभूमीला वंदन करतात, तशी आपण आपलं मनोगत या ठिकाणी 2च मिनिटात व्यक्त करायचं आहे. सर्वांना माझा जय भीम. खरं तर आज इथली उपस्थिती आदरणीय श्री रामदासजी आठवले साहेब यांना आम्हाला निमंत्रण द्यायचे आहे आणि त्या अनुषंगानं ते गेले. मगाशी त्यांनी सांगितलं की बरोबर कोणी नव्हतं, हे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि साहेबांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न लावता एका ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे आठवणी आहेत, त्यांचे ऋणानुबंध आहेत आणि त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य समजून या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी आपले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. आज रहमतपूर नगरीच्या वतीनं आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आठवले साहेब आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या जिल्ह्यामध्ये एक अतिशय दीनदलितांचे कैवारी आमचे सहकारी मित्र आदरणीय अशोक बापू गायकवाड. तर आजचा दिवस हा रहमतपूर नगरीच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा दर्ज करून ठेवण्यासारखा हा दिवस आहे. कारण आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. मी बसल्या बसल्या त्यांना सांगितलं की या रहमतपूर नगरीमध्ये एक ऐतिहासिक नगरी आहे आणि या ठिकाणी बाबासाहेबांचे ऋणानुबंध फार मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. तर त्या अनुषंगानं आम्हाला या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्याच्या हेतूनं आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुमच्या मंत्रालयाची मदत लागेल. तर मला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी 25-30 कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आम्ही तुम्हाला ताकदीनं मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचा प्रयत्न करू. आणि त्या अनुषंगानं आज
खरं तर आपण आलात आमच्या या रहमतपूर नगरीला आपले पाय लागले. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आपल्या सहकार्याच्या माध्यमातून विकासात्मक आणि आज आपल्या महाराष्ट्र शासनाचं सुद्धा धोरण आहे की ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा सहवास लाभला आहे त्या ठिकाणांना एक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून त्या ठिकाणी जो काही इतिहास आहे हा सर्वांसमोर या ठिकाणी गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं शासन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह आहे. आज आठवले साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 14 ते 19च्या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं. पण 19 ते 24च्या मंत्रिमंडळात कोण असेल तर त्यावेळेला आदरणीय मोदीजी सोडून कोणाचंही नाव सांगता येत नव्हतं. पण आदरणीय आठवले साहेब मात्र मंत्रिमंडळात 100% असणार. का तर त्यांनी या समाजाप्रती केलेलं काम असेल, त्यांचा अभ्यास असेल आणि बाबासाहेबांनी सांगितलं की राज्यकर्ते आपण झालं पाहिजे, समाजानं राज्यकर्ते झालं पाहिजे हे ओळखून या ठिकाणी आठवले साहेबांनी सुद्धा आदरणीय मोदीजींना या ठिकाणी महाराष्ट्रामधूनच नाही तर संपूर्ण देशामधून एक चांगल्या पद्धतीची ताकद या ठिकाणी दिली. त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे. आज हा जो काही समता स्तंभ आहे खऱ्या अर्थानं एवढी पवित्र भूमी आहे, याचा अगोदरच विकास व्हायला पाहिजे होता. परंतु ज्या वेळेला मी या ठिकाणी आमदार झालो आणि त्याच्या अगोदर प्रचारासाठी आलो होतो त्यावेळेला इथला इतिहास समजून घेतला आणि त्यावेळेलाच ठरवलं की या रहमतपूर नगरीमध्ये आपलं पहिलं काम जर काय असेल तर या ठिकाणी ह्या समता स्तंभाचं रिनोव्हेशन करणं आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचा एक या नगरीच्या वैभवामध्ये भर पडेल अशा पद्धतीचा समता स्तंभ इथं उभं करायचा आणि त्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातून आपण त्याला 60 लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी दिला आणि त्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे. माझं साहेबांना एवढंच सांगणं आहे की या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही आम्हाला एक 2 तास वेळ द्यावा हे आमची आपल्याला विनंती आहे की जेणेकरून आपले सुद्धा या आमच्या रहमतपूर नगरीचे ऋणानुबंध अतिशय चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये येतील आणि आम्हाला या ठिकाणी रहमतपूरकरांना सुद्धा त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा होईल. त्याच पद्धतीनं आपल्या इथं जी काय बौद्ध माध्यम समाज स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीची सुधारणा करण्यासाठी सुद्धा इथं 50 लक्ष रुपयांचा निधी आपण दिलेला आहे. त्याच पद्धतीनं गोडाऊनची जी जागा आहे कारण या ठिकाणी आता जागा हा विषय अडचणीचा आहे डेव्हलपमेंटसाठी, तर ती जागा सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून घेण्याचं नियोजन करतोय आणि त्यामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी उभं करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी जो काही लागेल तो निधी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्याचं आपल्याला अभिवचन देतो. खरं तर आपण एक अतिशय 100 वर्षपूर्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल आपल्या सर्व आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर बरंचसं काय बोलण्यासारखं आहे पण अगदी संसदेमध्ये सुद्धा आठवले साहेब बोलायचे म्हटलं की सगळेजण हजर असतात. त्यामुळं आठवले साहेबांना जास्तीचा वेळ देणं हे या ठिकाणी आपले सर्वांचंच कर्तव्य आहे. या भावनेतून या ठिकाणी मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आले होते. त्याला वर्ष झालेले आहे 100. बाबासाहेब आंबेडकर इथे आले होते त्याला वर्ष झालेले आहे 100. म्हणून मोदी सरकारमध्ये लागला आहे माझा नंबर. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी मी कसलेले आहे 100. बाबासाहेबांचा आरपीआय मजबूत करण्यासाठी मी कसलेले आहे 100. म्हणून आंबेडकरी चळवळीमध्ये आहे मी 1 नंबर. मी जयभीम पासून कधी जाणार नाही दूर. मी जयभीम पासून कधी जाणार नाही दूर. म्हणूनच मी आलेलो आहे रहमतपूर. संविधानाला मजबूत करण्याचाच आहे माझा सूर. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला मजबूत करण्याचाच आहे माझा सूर. मग काय येणार नाही मी रहमतपूर.
बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे रहमतपूरची भूमी. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे रहमतपूरची भूमी. त्यामुळे तिथे आलो आहोत आम्ही. आता आपला दलित समाज कशातच नाही कमी. दलित समाज आता नाही कमी. आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची मी तुम्हाला देतो हमी. तर आज इथे 5 मे 1926 या ठिकाणी महार परिषद झाली होती. आणि महार समाजाला, ज्या महार समाजातून बाबासाहेबांचा जन्म झाला, त्या महार समाजाला जागृत करण्यासाठी ही परिषद होती. त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी क्रांतीस्तंभ करण्यात आलेला आहे. आणि हे गाव जे आहे हे नगरपालिकेचं गाव आहे. आणि या ठिकाणी मी आपल्याला तर सांगतो की बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी समाज कल्याण खात्याची स्कीम आहे. आपले घोरपडे साहेब या ठिकाणी आहेत. आमदार अत्यंत ऍक्टिव्ह आहेत, नौजवान आहेत. भारतीय जनता पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बोलतो आहे. बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये आता भाजपचं सरकार आलेलं आहे. आणि भाजपच्या त्या ठिकाणी जागा आलेल्या आहेत 208. वेस्ट बेंगॉलमध्ये भाजपच्या निवडून आलेल्या जागा 208. आणि अत्यंत लोकशाहीमध्ये ज्या पक्षाला मेजॉरिटी मिळते त्या पक्षाला सत्तेवर येण्याचा अधिकार असतो. माननीय नरेंद्र मोदीजी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि 3 वेळेला त्याला या देशाचं मोठं पद मिळालेलं आहे. ते प्रधानमंत्री झालेले आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, या संविधानाला कोणालाच बदलण्याचा अधिकार नाही. या देशामध्ये लोकशाही आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान एवढं मजबूत आहे. या संविधानाला जर कोणी हात लावला त्याला आमचा समाज ठराठरा फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. हे संविधान बदलणं एवढं सोपं काम नाही. त्यामुळे संविधान बदलाच्या चर्चा झूट आहे. संविधान बदलणार अशा पद्धतीचे अफवा अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे आपल्याला हेच सांगण्यासाठी मी आलेलो आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे. महार परिषदेनंतर दलित परिषद. आणि बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीपासूनच दलित, मराठा, दलित, सवर्ण यांना जोडण्याची भूमिका मांडत होते. जाती व्यवस्था संपुष्टात आली पाहिजे भूमिका मांडत होते. सुभेदार रामजी आंबेडकर हे महूमधून रिटायर झाल्यानंतर ते साताऱ्यामध्ये आले होते. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या आतमध्ये बसण्याची परवानगी नव्हती. पण आज समाज बदलतो आहे. समाजामधली माणसं जवळ येत आहे. काही ठिकाणी दलितांवरती अत्याचार सुद्धा होत आहे. पण दलितांना पाठिंबा देणारे मराठा, ब्राह्मण, ओबीसी अनेक जातीचे, धर्माचे लोक दलितांच्या सोबत आहेत. त्यामुळं आपली बाबासाहेबांची चळवळ जी आहे ही चळवळ अत्यंत व्यापक अशी चळवळ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्यांनी दिलेलं नसतं. बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानाचे नसते. पण आपल्या देशाची अवस्था काय असे काय सांगता येत नव्हतं. त्यामुळे बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. देशाला जोडण्यामध्ये बाबासाहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे. संविधान लिहून बाबासाहेबांनी सगळ्या जातीच्या, धर्माच्या लोकांना जोडलेला.
समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काय लोक करत असतात. धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये वाद घालण्याचा प्रयत्न करत असतात. तर मी ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारला हा वाद मिटवायचा आहे. या सरकारमध्ये मी आहे, सत्तेमध्ये शासन करती जमात बना, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते. बाबासाहेबांच्या नंतर RPIला केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्यामुळे संधी मिळालेली आहे. आणि त्यामुळं मी आपल्या समाजाच्या उत्थानासाठी काम करत आहे. गावागावाच्या विकासासाठी मी जात आहे. समाज जोडण्याचं काम मी करत आहे. आणि ज्या मी माझा रिपब्लिकन पक्षाचा गट आहे, या पक्षाच्या शाखा भारताच्या सगळ्या राज्यामध्ये आहेत. माझा पक्ष छोटा पक्ष आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये तर नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. मेघालयामध्ये, मिझोराममध्ये, आसाममध्ये, त्रिपुरामध्ये, सिक्कीममध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, सर्व राज्यामध्ये आपल्या पक्षाच्या शाखा आहेत. अजून 2 राज्यामध्ये जर आपल्या पक्षाला मान्यता मिळाली तर आपल्या या देशामध्ये रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे येणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या समाजाचं उत्थान करायचं आहे. आपल्या समाजाने उद्योगधंद्यामध्ये पुढे आलं पाहिजे, सहकार क्षेत्रामध्ये पुढे आलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलंय की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. गुलामाला गुलामगिरी जाणे करून दिल्याशिवाय तो बंडूक उठत नाही, त्याची भूमिका होती. आणि त्यामुळे आपण सर्वांनी मिळून पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी आज इथे आमदार म्हणून घोरपडेजी अत्यंत ऍक्टिव्ह आहे. आणि या ठिकाणी आपला प्रवीण सोनवणे आहे, हा इथला आपला सूरज गायकवाड आहे. प्रवीण सोनवणे आहे, सूरज गायकवाड आहे. त्यांनी तर सांगितलंय की आपल्या बुद्धिवारासाठी काही पैशाची आवश्यकता आहे. पण खासदार फंडातून 10 लाख रुपये ते देतो. पण या ठिकाणी मोठं स्मारक उभं करण्यासाठी 40-50 कोटी रुपये जे आहे हे आपण सरकारच्या वतीनं आपण या ठिकाणी आणू. आमदार साहेबांनी त्याचं प्लॅनिंग करावं. आणि या ठिकाणी भव्य दिव्याच्या पद्धतीचे स्मारक आहे, हे स्मारक उभं करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी चित्रलेखा माने मॅडम आहे. त्यांनी उदाहरण दिलं की बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाला जात असताना म्हणजे सयाजी महाराज गायकवाड यांच्या अशीच नेतृत्वाने ते आपल्या अमेरिकेला गेले होते. आणि बाबासाहेब आंबेडकर अत्यंत हुशार होते. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत विचारवंत होते. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिजीवी होते. आणि ते अत्यंत ऍक्टिव्ह अशा पद्धतीचे होते. त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळालेली होती, आपण सांगितलेलं आहे. या ठिकाणी आमचे अशोक गायकवाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तिथे उपस्थित आहेत. ॲडव्होकेट सुरेश मानेजी हे सुद्धा आमचे मित्र आहेत, ते इथे उपस्थित आहेत. अण्णा वायगंडे, सुकुमार कांबळे, वैशाली माने नगराध्यक्षा, जयवंत चव्हाण, प्रकाश सावंत, प्राध्यापक ज्योत्ना सरतापे, प्रसन्ना भिसे, स्वप्नील गायकवाड, आप्पा तुपे, जगदीश गायकवाड, मयूर बनसोडे, प्राध्यापक अरुण गाडे, पूजनीय भिकू दीपंकरजी, प्राध्यापक प्रवीण सोनवणे, अशी अनेक मान्यवरांची नावं होती जी मला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आणि मला पुढे कुडवाडला जायचं आहे, त्यामुळे आपण फार आग्रहाने मला या ठिकाणी बोलावलं होतं. आणि मी हे निमंत्रण आपलं ते स्वीकारलं. आणि या ठिकाणी भव्य दिव्याचं स्मारक उभं करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी आपल्यासोबत आहे. मी पूर्णपणे आपल्याला सहकार्य करणार आहे. एवढाच विश्वास आपल्याला मी ते देतो. आणि आज या शताब्दीच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण सगळे आज उपस्थित आहोत, याचा आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे. आणि या ठिकाणी भव्य दिवसाचं स्मारक उभं करूया एवढीच अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.